नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लावण्या आणि राकेश दोघंही प्लॅनिंग करत असतात. राकेश म्हणतो की लावण्या, तुझ्या सगळा प्लॅन लक्षात आला आहे ना काय करायचे? तेव्हा ती म्हणते की हो, माहीत पडलं मला. त्यानंतर मग तो म्हणतो की हा मी तुला करायला प्लॅन का सांगतोय, म्हणजेच हे सगळं मी तुला करायला का सांगतोय, कारण की तू ऑलरेडी घराच्या बाहेर पडली हे सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे तू आता व्यवस्थित प्लॅन कर आणि जो ड्रेस ठेवायचा आहे तो आहे ना तुझ्याजवळ? तेव्हा ती म्हणते की हो, ऑलरेडी तो माझ्या पिशवीमध्ये आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. मग आता राकेश म्हणतो की ठीक आहे, मी बाकीच्या सगळ्यांना गुंतवून ठेवतो, तोपर्यंत तू हे सगळं काम करून घे. लावण्या आता जाते आणि म्हणते की ओके जीजू. राकेश म्हणतो की ईश्वरी ईश्वरी, आता काही झालं तरीही तुला हे करता येणार नाही. लावण्या आणि मी जो प्लॅन केला आहे त्यामुळे चिंटुकल्या तुला तुझा प्लॅन देखील चालवता येणार नाही. ईश्वरीला इम्प्रेस करण्याचं तुझं हे स्वप्न स्वप्नच राहणार. आणि राकेश निघून जातो त्याच्या कामासाठी. वल्लरी इथे ईश्वरीच्या रूममध्ये अगोदर येते आणि ती आजूबाजूला बघत असते की तिला कोणी दिसत नाही आहे ना, म्हणजे कोणी इथे बाहेर तर नाही ना. मग ती ड्रेस शोधायला सुरुवात करते आणि म्हणते की हा ड्रेस कुठे ठेवला असेल काहीच कळत नाही आहे. म्हणजे ईश्वरीने हे कुठे ठेवलं आहे, कपाटात तर नसेल. त्यामुळे ती तो ड्रेस कपाटात शोधायला लागते आणि त्यानंतर मग विचार करते की बापरे, हा ड्रेस कपाटात ठेवला आहे तर मग कुठे असेल, म्हणून ती शोधाशोध करते. तेवढ्यातच कपाटातही ड्रेस सापडत नाही, म्हणून वैतागत म्हणते की हा ड्रेस कुठे असेल. मग ती बाजूला बघते तर समोरच तिथे ड्रेसचा बॉक्स ठेवलेला असतो. आता त्या बॉक्सजवळ ती जाते आणि बॉक्सजवळ जाऊन ती म्हणते की चला, हा ड्रेस इथे ठेवला आहे तर आता माझं काम करायला मी मोकळी झाली. तिच्याजवळ जे फोटोज असतात ते फोटोज ती आता काढते आणि नंतर ते जे सुप्रियाचे आणि ईश्वरीच्या म्हणजेच अर्णवच्या बाबांचे फोटो असतात ते फोटो ती आता तिथे साडीमध्ये ठेवत असते आणि म्हणते की आता फायनली हा माझा प्लॅन एक्झिक्यूट होणार आहे. काही झालं तरीही आता ह्या प्लॅनला धरूनच मला चालावं लागणार आहे. तेवढ्यातच आता तिची जी साडी असते त्यामध्ये ईश्वरीची जी साडी अर्णवने डिझाईन केलेली असते त्यामध्ये वल्लरी ते सगळं फोटोज ठेवायला लागते आणि ते फोटोज ठेवून म्हणते की फायनली आता आज अर्णव आणि ईश्वरीसमोर मोठा बॉम्ब फुटणार आहे. मोठा बॉम्ब फुटून आता पूर्णपणे त्यांची वाट लागणार आहे असं ती बोलून दाखवत असते. नंतर मग लावण्या ही तिथे नसते तोपर्यंत वल्लरी म्हणते की चला, माझं तर काम आता पूर्ण झालं. आता जेव्हा ईश्वरी बड्डेसाठी हा ड्रेस घालणार ना तेव्हा उडेल अर्णव ईश्वरीमध्ये भडका आणि अर्णव स्वतःच्या हाताला धरून ईश्वरीला घराच्या बाहेर काढून टाकेल अशी स्वप्न ती साधारणतः बघत असते. आणि त्याच वेळेला मग आता मामी ते तिचं काम करून बाजूला झालेली असते आणि अर्णव ईश्वरी दोघंजणही देवळातून आलेले असतात. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, दर्शन एकदम मस्त झालं ना? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, खूप छान झालं दर्शन आणि खूप बरं वाटलं, इतक्या दिवसांनी मी गेलो होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की चला आता घरी जाऊया. तिचा पाय तेवढ्यात मुरगळतो आणि अर्णव तिला सावरतो आणि म्हणतो की मिस इंदौर, आर यू ऑल राईट? तेव्हा ती म्हणते की नाही सर, पायाला जरा लागले. तेव्हा मग अर्णव म्हणतो मिस इंदौर, एक मिनिट थांब, मी बघतो असं म्हणून आता अर्णव हा ईश्वरीला लागलेलं ते बघत असतो आणि ईश्वरी ही म्हणत असते की अर्णव सर. तेवढ्यातच तो तिला सावरतो आणि म्हणतो की मिस इंदौर, अशी कशी तू बेंदळी, तुला व्यवस्थित चालता येत नाही का? तेव्हा मग ती जराशी घाबरते आणि अर्णव तिला सोबत घेऊन चाललेला असतो. तो म्हणतो की बरं ठीक आहे मिस इंदौर, आपण निघूया. ईश्वरी म्हणते की सर प्लीज माझा थोडा हात धरा. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही पुढे चाललेले असतात. अर्णव कसा बसा सावरत ईश्वरीला बाजूला घेऊन जातो. तेव्हा मग राकेश येतो. अंजली, जरा मला ना महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की काय? तेव्हा तो सांगतो की ईश्वरी, अर्णव एकमेकांना जे काही सरप्राईज देतील ते देतील, परंतु आपण सगळ्यांनी मिळून ईश्वरी अर्णवला एक सरप्राईज दिलं तर? तेव्हा अंजली म्हणते की म्हणजे काही समजले नाही. तेव्हा तो म्हणतो की आता मी तुला सांगतो की काय सरप्राईज ते, प्लीज माझ्यासोबत चला. म्हणजे काय ना, मी लॅपटॉपवर सगळ्यांना दाखवतो की मी काय म्हणजे दाखवलं आहे, तुम्हाला लाईव्हच दाखवतो ना की माझ्या डोक्यात काय विचार सुरू आहेत. तेव्हा मग अंजली आणि बाकीचे सगळेही जातात. तेव्हा अंजलीला तो म्हणतो की चल चल पटकन. ते दोघंजणं यायचे आत. आता अंजली म्हणते की बरं चला, लवकर चला सगळ्यांनी, मग आपण बघूया नेमकं काय करता येईल ते. तेवढ्यातच आता सगळेजण रूममध्ये जातात. मामा विचार करतो की ह्याच्या डोक्यात काय आहे आता. मामी म्हणते की आता हे जावई बापूंनी नवीन कोणता खूळ काढला आहे, मी माझा प्लॅन काढून पण. मामा पण विचार करतो की असं नक्की काय करतोय हा माणूस, म्हणजे मला वेगळं काहीतरी वाटतंय असं त्याला आता जाणवत असतं. मामा म्हणतो की या वागण्यामागे ना नक्कीच काहीतरी प्लॅनिंग असेल, मला बघितलं पाहिजे की ह्याचं वागणं हे नेमकं असं का आहे ते.
तर इथे त्यावर मामा विचार करतो की लवकरात लवकर मी निघतो, म्हणजे मला समजेल ह्याच्या मनात डोक्यात नेमकं काय सुरू आहे ते. तेवढ्यातच आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही बाहेर बसलेले असतात. मामाच्या डोक्यात संशयाचं भूत येतं. तेवढ्यात त्यांना सगळ्यांना बाजूला घालवल्यानंतर लावण्य येते. लावण्य आल्याबरोबर विचार करते की सगळेजण आता जिजूंच्या रूममध्ये गेले, मी माझं काम करायला मोकळी झाले. ती अर्णवच्या रूमकडे जायला लागते आणि नंतर अर्णव ईश्वरीला तिथे बाहेरच बसवतो आणि म्हणतो की मी सिंदूर तुझा पाय दाखव. तेव्हा ती म्हणते की अर्णव सर राहू द्या, इतकं काही नाही झालं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मी सिंदूर जरा थांब प्लीज, मला बघू दे आणि अगदी लहान मुलासारखं वागू नकोस, ओके. तुला असं वाटत असेल की तुझा बड्डे आहे म्हणून मी तुला ओरडत नाही आहे, तर तसंच आहे, परंतु तू प्लीज आता लहान मुलीसारखं वागू नको. माझ्याकडे पाय दे, मी व्यवस्थित पाय करून देतो. जरा पाय फोल्ड केला की बरं वाटणार. म्हणून आता ईश्वरी अर्णव पाय घेतो आणि म्हणतो की ईश्वरी पाय अगदी मोकळा सोड. त्यावेळेला मग ती मनातच विचार करते की अर्णव सर, म्हणजे तुम्ही किती काय काय म्हणजे माझ्यासाठी करणार आहात. माझ्या डोक्यात इतकाच विचार येतोय की अजून किती तुम्ही मला प्रेमात पाडणार आहात. आधीच तुम्हाला सांगायचं बाकी आहे आणि त्यात तुम्ही असे वागणार. मनातल्या मनातच तिच्या तो सगळा गोंधळ सुरू असतो. अर्णव मात्र ईश्वरीचा पाय ठीक करण्यामध्ये असतो. त्याला मात्र खूपच जास्त काळजी वाटलेली असते. ईश्वरी मनातच विचार करते की काही झालं तरीही अर्णव सरांना काही झालं तरी माझ्या मनातलं मला सांगायचंच आहे. त्यानंतर मग आता राकेश हा येतो आणि म्हणतो की बघ अंजली, मी काय सांगत होतो ते नीट आता सगळ्यांनी ऐका. म्हणजे माझ्या मनात असं सुरू होतं की अर्णवने आणि ईश्वरीने एकमेकांना सरप्राईज दिल्यानंतर आपण जर त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं तर, म्हणजे त्या दोघांसाठी एक सरप्राईज ट्रीट आपण अरेंज केली तर. तेव्हा अंजली म्हणते की म्हणजे, तेव्हा त्यावर लगेचच राकेश सांगायला लागतो की मला असं वाटतं की त्यांना जरा कुठेतरी बाहेर पाठवलं तर म्हणजे तेवढंच त्यांना बरं वाटणार. आणि मग तसंही ते लग्नानंतर त्यांचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्यानंतर ते कुठेही बाहेर फिरायला गेलेले नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर त्यांना पाठवलं तर म्हणजे ते दोघंही करमणुकीसाठी का होईना परंतु खरंच दोघं एकमेकांबरोबर खूप चांगले राहतील. त्यावर मामालाही कल्पना खरं तर बरी वाटते, परंतु त्यामध्ये मागे काहीतरी धोकाही असू शकतो असं मामाला वाटू लागतं. अर्णव म्हणजेच राकेश म्हणतो की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं जरा एकत्र राहिले तर त्यांच्यामध्ये बॉन्डिंगही तेवढं चांगलं होईल. तेव्हा मग अंजली म्हणते की हो, अगदी बरोबर बोलतायत हे. म्हणजे ते दोघंजणं जर सोबत राहिले तर त्यांचं ते बॉन्डिंगही खूप छान होईल, दोघंही खूप छान राहतील. तेव्हा मामा म्हणतो की नको. तेव्हा राकेश म्हणतो की काय झालं मामा. तेव्हा मामा म्हणतो की मला वाटत नाही बरोबर, कारण अगं अंजली, तुला माहिती आहे ना याचं काम कसं असतं अर्णवचं, ते उगीचच त्याचं काम असायचं आणि आपण त्याला पाठवायचो तर मग खूप प्रॉब्लेम व्हायचा नाही. राकेश म्हणतो की तसं नाही, तो थोडंफार काम अरेंज करू शकतो ना, म्हणजे इतकं फिरायला न्यायचं आहे ईश्वरीला तर. तेव्हा त्यावर मामा म्हणतो की नको, पण ना मला यामध्ये जरा धोका वाटतोय बरं का, कारण की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जातील, परंतु अर्णवचं जर काही महत्त्वाचं काम असेल तर त्यामुळे ईश्वरीचाही मूड स्पॉईल होऊ शकतो. त्यापेक्षा आपण असं करूया ना की आपण हे स्वतः प्लॅन कॅन्सल करूया आणि नंतर हवं तर अर्णव हे सगळं बघेल. तेव्हा मामी म्हणते की हो, जावे बापूंना नेमकं झालंय तरी काय, उगीचच कशाला असा विचार करतात. त्याच वेळेला आता इथे लगेचच मामा म्हणतो की हो, आणि वल्लरी पण म्हणते की मला ना यांचं म्हणणं पटतंय, हे अगदी बरोबर बोलतायत. त्यावर लगेचच वल्लरी मामाची बाजू घेते. हे बघितल्यावर मामाला अगदी शॉकच बसतो. तेव्हा इथे मनातल्या मनात राकेश म्हणत असतो की यांना कुठे माहीत आहे की मी हे कशासाठी करतोय ते. खरं तर हे सगळं करतोय त्या लावण्याला त्यांच्या प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी वेळ मिळावा त्यासाठी मी हे सगळं करतोय. या मूर्खांना कुठे माहीत आहे मी यांचं फक्त टाईमपास करतोय. त्यावेळेला मग आता मामाने असं बोलल्यावर अंजलीचाही चेहरा जरासा पडतो आणि मामी पण म्हणते की हो, मला नाही यांचं म्हणणं पटतंय, हे जे काही बोलतायत ते. जावई बापू, उगीचच ना आपण हे सगळं करायला नको. म्हणजे कसं आहे ना की अंजली, मला पटतंय काय सांगू तुला, की हे जे सगळं आहे ना हे जावई बापूंनी ठरवत आहेत, पण अर्णव तो जरा चिडू शकतो. किंवा मग अंजली म्हणते की आपण आकाशशी कामाचं बोलूया का. तेव्हा मामा म्हणतो की नको अंजली, आपण हे पुढे नको नेऊया. तेवढ्यात त्यांचं हे सगळं बोलणं सुरू असताना तिथे राकेशला फोनवर मेसेज येतो की जिजू, माझं काम झालेलं आहे, माझं काम झालं आहे, तुम्ही तुमचा प्लॅन आता ड्रॉप करू शकता. त्यावेळेला इथे आता लगेचच तो बघत असतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे मामा, तुमचंही म्हणणं बरोबर आहे, अर्णवचं काम असेल त्यामुळे राहू दे. मामा विचार करतो की ह्याला झालंय तरी काय, स्वतःच प्लॅन केला, स्वतःच प्लॅन फ्लॉप पण केला, नक्की काय आहे मामालाही कळत नाही. तर इथे अर्णव आणि ईश्वरी दोघंही असतात आणि लावण्या तो ड्रेस जो असतो तो चेंज करून रूममधून बाहेर पडलेली असते आणि ती जात असते.
अर्णव तेवढ्यात आवाज देतो, लावण्या तू इथे कशी? ती म्हणते की ॲक्च्युली मी मधल्या रस्त्यात गेले, परंतु फोन इथेच राहिला होता म्हणून मी पुन्हा मागे आले होते. ठीक आहे, मी आता पुन्हा निघते, असं म्हणून आता ती तिथून निघालेली असते. त्यावेळेला आता काय बोलावं हे अर्णवला समजत नाही. तो ओके बाय असं करतो, पण ईश्वरीला बोलतो की ईश्वरी मला असं वाटतंय की काहीतरी हिचं चुकतंय, म्हणजे काहीतरी ही बोलते म्हणजे मला असं चुकीचं वाटतंय, हिच्या वागण्यात वेळपणा दिसतो. तेव्हा मग ती म्हणते की जाऊ दे ना अर्णव सर, आता ते चांगले वागतायत तर आपण सोडून देऊया. अर्णव म्हणतो की हो, मलाही तुझा बड्डे मूड स्पॉईल करायचा नाही. आता ते दोघं रूममध्ये निघून जातात. अर्णव मस्तपैकी आता छान ब्लेझर वगैरे घालून तयार झालेला असतो ईश्वरीसोबत डेटवर जाण्यासाठी. ईश्वरी पण तिथे येते. ईश्वरीला विचारतो की कसा दिसतोय मी? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे इतकं वेगळं असं काही नाही, नेहमीसारखंच दिसताय. त्यावेळेला आता अर्णव तिच्याकडे बघत म्हणतो की काय नेहमीसारखं? तेव्हा आता लगेचच पुढे अर्णव म्हणायला लागतो की बरं ठीक आहे. ईश्वरी त्याच्याकडे बघून हसायला लागते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आता तुला पण रेडी व्हायचं आहे, ओके? तू लवकर रेडी हो, मी तुझी बाहेर वाट बघतोय, चालेल ना? तेव्हा ती म्हणते की हो चालेल, एकदम बढिया. आणि मग तो बाहेर निघून गेल्यानंतर ईश्वरी आता नमुताईला कॉल लावते आणि तिला म्हणते की नमुताई, तुझ्या लक्षात आहे ना काय करायचं आहे? त्या हॉटेलच्या मॅनेजरला कॉल लावून सगळं काही सांग व्यवस्थित, कारण कसं आहे आता मी सरांबरोबर असणार, तेव्हा मला त्या मॅनेजरबरोबर काही असं बोलता वगैरे येणार नाही, त्यामुळे तुला व्यवस्थित काय ते अरेंज करावं लागेल. तू त्या मॅनेजरबरोबर बोलून घे आणि पुढचं सगळं काही आहे ते तू मॅनेज कर. तेव्हा ईश्वरी खूप खुश असते. फायनली ती तिच्या मनातलं अर्णवला सांगणार असते. आता ईश्वरी अगदी आनंदामध्ये असतानाच म्हणते की चला आता माझं सरप्राईज तर प्लॅन झालं, आता तयारी करते. अर्णव सरांनी जो ड्रेस दिला आहे ना तो ड्रेस मी घालते आणि तो घातल्यानंतर लगेचच मला माझ्या पुढच्या कामाला लागायला हवं. ईश्वरी म्हणते की आता मी हे सरप्राईज ओपन करते. अर्णवने ईश्वरीसाठी घेतलेला ड्रेस आता ती काढते आणि बघते तर त्या ड्रेसमध्ये काहीच नसतं. ईश्वरी म्हणते की असा ड्रेस मला सरांनी दिला आहे. आणि अर्णव तेवढ्यात येतो, मी सिंदूर आत येऊ का? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, या ना आतमध्ये. मग अर्णवला ईश्वरी म्हणते की हे काय सर? अहो, हात पुसायचं नॅपकिन पण याच्यापेक्षा जरा मोठा असेल, हा असा ड्रेस काय आहे? तेव्हा मग लगेच अर्णव म्हणतो की मी सिंदूर, पण हा ड्रेस तर मी दिलाच नाही. ईश्वरी म्हणते की मग इथे या बॉक्समध्ये हा कसा आला? एवढा छोटा ड्रेस? अर्णव सर, तुम्ही जरा तरी विचार करता की तुम्ही मला हा ड्रेस दिला आहे आणि असे मी ड्रेस घालते का मुळात? आणि ठीक आहे, तुम्ही मला दिला आहे एकदम डिझाईन करून, असला ड्रेस डिझाईन कोण करतं? आणि असा ड्रेस जर मी घरात घालून सगळ्यांसमोर आले तर सगळेजण माझ्याबद्दल काय विचार करतील? मी सगळ्यांसमोर हे असं तोंड देऊन कसं काय जाऊ? तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके, मी एक काम करतो, हा ड्रेस ना मीच घालतो, म्हणजे कसं आहे बरोबर वाटेल का? तेव्हा ईश्वरी आता हसायला लागते आणि म्हणते की अर्णव सर, त्या दोघांमध्ये त्या गोष्टीवरून बाचापाच होण्यापेक्षा दोघांमध्ये आता हस्तखेळतं वातावरण होतं. कारण की ईश्वरी अर्णवच्या त्या बोलण्यावरून आता खूप हसत असते आणि ईश्वरी अक्षरशः अर्णवला मिठी मारून हसत असते. दोघंही खूप जास्त हसत असतात. अर्णवच्या लक्षात येत असतं की ईश्वरी ही अर्णवच्या आणखीनच म्हणजे मनानेही जवळ येत चालली आहे, त्यामुळे त्यालाही खूप बरं वाटत असतं. आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते. दोघांचं एकमेकांकडे लक्ष असतं. काही करून ईश्वरीला अर्णवच्या मनामध्ये जागा मिळवायची असते आणि ती जागा ऑलरेडी ईश्वरीने मिळवलेली असते, परंतु ते तिला काहीच कळत नसतं. आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, झालंय आपल्याला आता तयारी करायला हवी. त्यावेळेला ईश्वरी आता म्हणते की अर्णव सर, पण हा ड्रेस? तेव्हा ईश्वरी म्हणते की हा ड्रेस तर मी घालू शकत नाही. तो म्हणतो की मिस इंदोर, मला असं वाटते ना की हा ड्रेस तू घालू शकते, तुलाही फार सुंदर दिसेल हा ड्रेस. तेव्हा ईश्वरी लाजते आणि आतमध्ये निघून जाते. इकडे राकेशने मात्र लावण्याने जे दिलेला ड्रेस असतो तो ड्रेस आणलेला असतो आणि लावण्याचं आता फ्लॅशबॅकमध्ये सगळं काही दाखवलं जातं. ते म्हणजे की लावण्या ईश्वरीच्या रूममध्ये आलेली असते आणि ईश्वरीच्या रूममध्ये कपाटात इकडे तिकडे ती ड्रेस शोधते, परंतु तिला कुठेही ड्रेस दिसत नाही. म्हणूनच मग ती जो ड्रेस असतो तो तिला बाजूला दिसल्यानंतर ती त्यामध्ये ती साडी काढून नंतर छोटासा एक वन पीस असतो तो वन पीस त्या बॉक्समध्ये ठेवून देते आणि हा रिप्लेस केल्यानंतर ईश्वरी, हा माझ्या ARने डिझाईन केलेला ड्रेस आहे. आता ती तो ड्रेस जवळ घेते आणि म्हणते की मिस इंदोर, मिडल क्लास मुलगी, तुझी लायकी तरी आहे का माझ्या ARने डिझाईन केलेला ड्रेस घालायची? ती आता खूप जास्त चिडलेली असते.
आणि मग ती म्हणते की नाही, काही झालं तरीही मी माझ्या ARला सोडून कुठेही जाणार नाही. माझा ड्रेस हा माझ्याकडेच राहील. त्यानंतर राकेश हा त्याची पिशवी बघतो आणि म्हणतो की काय चिंटू, तुला असं वाटत होतं की हा ड्रेस तू देऊ शकशील? अजिबात नाही. हा ड्रेस मी तुला कधीच तिला देऊ देणार नाही. तुला काय वाटत असेल की तू सगळं करशील आणि मी गप्प बघत बसू? नाही, असं अजिबात होणार नाही. हा ड्रेस आता कायमचा आगीत जाणार आहे. तुझ्या या प्रेमाबरोबर ना तुझा हा ड्रेस देखील जळला जाणार आहे. ईश्वरीचं आणि तुझं प्रेम कधीही होऊ शकणार नाही पूर्ण, कारण त्यामध्ये हा राकेश उभा आहे. तेव्हा त्या मूर्खाला हे माहीतच नसतं की वल्लरी मामीने जे काही फोटोज त्या साडीमध्ये ठेवलेले असतात, त्या साडीमधले फोटोजही त्या साडीसोबत जळून जातील, हे त्याला काही कळत नसतं. तर इथे तो म्हणत असतो की चिंटू, तुला वाटतं की तू आणि ईश्वरी एकत्र याल, पण मी कधीही हे होऊ देणार नाही आहे. आणि तुमचं स्वप्न हे फक्त स्वप्नच राहणार आहे. आता ईश्वरी आणि तुझ्यामध्ये या गोष्टीवरून खूप बाचाबाच होणार, ड्रेसवरून, आणि तेच मला हवं होतं. आजचा ईश्वरीचा वाढदिवस हा खूपच खराब जाणार, हा फक्त आणि फक्त माझ्यामुळे, असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि तो ड्रेस जळाल्यामुळे तो खूप खुश होतो आणि एक राक्षसासारखं त्याचं हसू समोर येत असतं. आणि तो ड्रेस जळाला, आता काहीच तू देऊ शकणार नाही, फक्त तिला बुके दे, असं म्हणून तो खुश होत असतो. सगळेजण वाट बघत असतात की ईश्वरी आणि अर्णव कधी येतात. आणि मामा म्हणत असतो की मला तरी आतुरता लागली आहे की ईश्वरीसाठी अर्णवने कोणता ड्रेस डिझाईन केला आहे ते पाहण्याची उत्सुकता आहे, अगदी उत्सुकता लागली आहे. त्यावेळेला मग आता अंजली म्हणत असते की मामा, तू नको काळजी करू, आपण बघूया की कोणता ड्रेस आहे ते. त्याबरोबर आता मामा म्हणायला लागतो की हो, त्यासाठीच आपण सगळे वाट बघतोय ना, आता बघूया कधी येतोय चिंटू ते. तेवढ्यातच आता अंजली म्हणते की हो हो, येईल चिंटू, त्याने इतक्या मनाने ड्रेस डिझाईन केलाय तर अगदी तो उत्तमच असेल. या सगळ्यांचा आनंद पाहून मामा म्हणत असतो की चला आता मात्र अर्णव येईल बरं. मनातच राकेश म्हणतो की मूर्ख माणसं, वाट बघत बसा, तुमचा ड्रेस काही येणार नाही, कारण तो ड्रेस आगीत जळाला. नंतर अंजली खुश होत असते, पण मामी म्हणते की आत्ता कसला ड्रेस येतोय, आत्ता यांची दोघांची भांडणं चालू असतील रूममध्ये त्या फोटोवरून. आता अर्णव येईल बाहेर आणि त्याच्या बायकोला धरून हाताला धरून घराच्या बाहेर काढून टाकेल. एव्हाना दोघांनी फोटो बघून त्यांची भांडणं पण लागली असतील. तेवढ्यात अर्णव येतो आणि अर्णव आल्याबरोबर लेडीज अँड जेंटलमेन असा आवाज देत तो खाली उतरतो. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघत असतात. आणि मग तितक्यातच ईश्वरी कुठे आहे असं अंजली आणि मामा विचारतात. त्यावेळेला मग आमची बड्डे गर्ल कुठे गेली? तेव्हा अर्णव म्हणतो की येस, हिअर शी इज मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के, असं म्हणून आता ईश्वरीकडे तो बोट दाखवतो. त्याच वेळेला ईश्वरी आता तिथून समोरून खाली उतरते. आता ईश्वरीचा हा जो वेगळाच लुक असतो तो बघितल्यावरती मामीला धक्काच बसतो. मामी म्हणते की ही साडी, हा तर ड्रेस नव्हता तिथे, तो तर पिवळ्या रंगाचा होता, मग हे नवीन काय आहे? मामीलाही काही कळत नसतं की नेमकं यांचं काय चाललं आहे ते. त्यावेळेला आता मामा आणि सगळेजण ईश्वरीच्या त्या ड्रेसकडे बघतच राहिलेले असतात, कारण की अर्णवने ऐनवेळेला सगळा प्लॅन चेंज करून टाकलेला असतो. ईश्वरी आता खाली उतरते, सगळेजण तिच्याकडे बघतच राहिलेले असतात आणि ती खूपच सुंदर दिसत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की मिस इंदौर प्लीज कम, असं म्हणून तो तिचा हात धरून आता तिला खाली घेत असतो. ईश्वरीला तो म्हणतो की बर्थडे क्वीन ईश्वरी अर्णव राजे शिर्के प्लीज कम, असं म्हणून आता तो तिच्या हाताला धरून तिला खाली घेत असतो. ईश्वरीला पण अगदी आश्चर्य वाटत असतं की अर्णव अगदी मोठ्या म्हणजे रॉयल ट्रीटमेंट ईश्वरीला देत असतो, अगदी राणीसारखी, आणि ते पाहून तिला खरंच खूप आता त्याचं कौतुक वाटत असतं. तर हे सगळं होत असताना राकेश मात्र जळफळत असतो आणि वल्लरी देखील. राकेश विचार करतो की हे नक्की काय आहे, म्हणजे त्या ड्रेसवरून यांचे भांडण व्हायला हवे होते, पण हे दोघंजणही असे अचानक आनंदाने कसे काय उतरतायत खाली. मामीला पण सेमच प्रश्न पडलेला असतो. आता काय विचार करावा त्यांना काहीच कळत नसतं. ईश्वरी खाली उतरते आणि मग अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही कुठेतरी जाणार असतात. त्यावेळेला आता ईश्वरी समोर आल्याबरोबर अर्णव विचारतो की कशी दिसते मिस इंदौर? तेव्हा मग सगळे तिच्याकडे बघतच बसतात. अंजली म्हणते की एक नंबर, एकदम सुंदर दिसते ईश्वरी. ईश्वरीला कोणाचीही नजर लागायला नको. तर इथे ईश्वरीला फोन आल्यामुळे ती बाजूला जाते आणि नमुताईला विचारते की ताई, सगळं ओके आहे ना? त्यावेळेला नमुताई म्हणत असते की इशू, एक प्रॉब्लेम झाला आहे, सगळं ओके तर आहे, परंतु ना मला आईचा फोन आला होता. आई सांगत होती की ना कुठेही बाहेर जाऊ नको.
म्हणजे ना तिला मनाला काहीतरी विचित्र वाटते, सांगते ती की आता या घडीला तू कुठेही बाहेर पडू नको असं ती मला सांगत होती. आणि तसं तिने तुला पण सांगायला सांगितलं की वेळ विचित्र आहे, म्हणूनच तू कुठेही घराच्या बाहेर आता पडू नको. आता हे ऐकल्यावर ईश्वरीला विचित्र वाटायला लागतं. म्हणजे आता नक्की काय करायचं. तेव्हा अर्णव ताईला सांगत असतो की मलाही माहीत नाही की कुठे मिस इंदोर मला घेऊन जाणार आहे सरप्राईज द्यायला. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर काय झालं, निघायचं का. तेव्हा आता ईश्वरी मात्र गप्प असते. अर्णव म्हणतो मिस इंदोर काय झालं, इतकं मोठं काय सिक्रेट आहे जे तू माझ्यापासून लपवते. परंतु अर्णवला ईश्वरी काहीच सांगायला तयार नसते. कारण की काय करायचं आता तिला समजत नसतं. कारण की आईने कुठेही बाहेर निघू नको, वेळ विचित्र आहे असं सांगितलेलं असतं. आता नेमकं पुढे काय घडणार आहे, ईश्वरी आणि अर्णव यांचा प्लॅन पुढे कसा जाणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.